नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढविण्यावर विचार सुरू, नामदार भरत गोगावले यांचे प्रतिपादन। पाचाड येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची 427वी जयंती उत्साहात साजरी। महायुतीचे सरकार आणण्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे। या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घेण्याबरोबरच या योजनेची रक्कम वाढविण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांनी पाचाड येथे बोलताना दिली। राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा जयंती सोहळा आज पाचाड येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला नामदार भरत गोगावले यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराऊळ, विजय सावंत, सुरेश महाडिक, बंधू तरडे, संजय कचरे, गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील, सरपंच सीमा बेंदुगडे, स्वराज्य संग्राम पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, अनंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीस्थळी नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते राजमातेच्या मूर्तीला मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला आणि पूजन करून राष्ट्रमातेला वंदन करण्यात आले। यावेळेस नवयुग विद्यापीठ ट्रस्टच्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशा पथकाचे वादन आणि लेझिम पथकाने खेळाचे प्रात्यक्षिक झाले। यानंतर पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सभागृहात सभा घेण्यात आली। यावेळेस बोलताना नामदार गोगावले म्हणाले की आज आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देतो, ते तीर्थक्षेत्र टिकवून ठेवण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांच्या पोटी जन्म घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। म्हणूनच जन्माला येणाऱ्या प्रत्येकानं एकदा तरी रायगड पाचाडची वारी करायला हवं, असंही ते म्हणाले। पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्याची डागडुजी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी समायोचित मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला प्रतिवर्षापेक्षा बहुसंख्येने शिवभक्त उपस्थित राहिल्याचे यावेळी दिसून आले। आवाज महामुंबईचा चॅनलसह मिलिंद खार पाटील, महाड।